जर कमी हातचा खाली पडायला काहीच नाही. सो मेन गोष्ट लक्षात ठेवा, एवढ्या वेळ आपण सगळ्यांनी एक मिनिट विचार केला, तुमच्या डोक्यात एक गोष्ट अशी नाही आली की जे काही न करता मिळू शकते. मग तुम्हाला या व्यवसायामध्ये असं का वाटतं की माझी साडी इझिली विकली पाहिजे, सगळं इझिली झालं पाहिजे, लोकांनी इझिली जॉईन झालं पाहिजे? गाईज, मी तुम्हाला खरं सांगतोय, प्रामाणिकपणे सांगतो, सोनाली पाटीलने टाकलेस तर मी 10 वर्ष घरी साडी विकली हो, पण नफा मिळाला नाही. अजून माल आणायचा धावपळ, अजून माल देणारा फसवणूक केली. खूप काही शिकायला मिळालं सर. हा प्लॅटफॉर्म मिळाला असतं तर आज मी खूप इन्कम मिळालं असतं. आता ह्या आमच्या ताईमाईंनी खड्ड्यात जाऊन आली म्हणून किंमत आहे. त्यामुळे मी तर देवाला सगळ्या खड्ड्यात पडाली मग आमच्याकडे होते, कारण इझिली भेटलेलं खरंच नाही किंमत होत. खरंच हसू नका, इझिली भेटलं तुम्हाला गाईज. मी 12 वर्ष जिंकले गाईज, रेल्वे स्टेशनवर राहिलो. मला माहिती वाईट दिवस काय होईल इंडस्ट्रीमध्ये. मला आज पण आठवतो दिवस 2017 सप्टेंबर होता. चालत फिरलोय त्यावेळेला पावसामध्ये.